नागपूर जिल्ह्यात शेती उपयोगी साहित्य वाटपात तब्बल 188 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भारतीय किसान संघाने केलाय। चौकशी करून कारवाई करण्याची मागणी किसान संघाने केली। शेतकऱ्यांना कृषी साहित्य डीबीटी तत्वावर देण्यात येतं, मात्र आचारसंहितेचा फायदा घेत याला विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आणि 118 कोटी 86 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय। 118 कोटी 86 लाख एवढा हा भ्रष्टाचार झालेला आहे आणि यामुळे 13,06,774 कास्तकार महाराष्ट्रातले या सगळ्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत। त्यामुळे याची चौकशी व्हावी यासाठी आम्ही मान्यवर उपमुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांना 25 मेला शिष्टमंडळ घेऊन नागपुरात भेटलो। ते म्हणाले चौकशी करू आणि खरंच चौकशी याची लागलेली आहे, परंतु चौकशी एकतर्फी होऊ नये। पुढची बातमी साताऱ्यातून येते। एनडीआरएफची टीम सातारा जिल्ह्यात दाखल झाली आहे। सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडील पाटण, महाबळेश्वर, वाई, जावळी, सातारा, कराड या तालुक्यांमध्ये संभाव्य पूर परिस्थिती, दरड कोसळणं अशा घटना घडतात आणि त्यामुळेच दुर्घटनांना तात्काळ प्रतिसाद देणं आणि शोध बचाव कार्य सुनियोजित पार पाडण्यासाठीच एनडीआरएफची टीम साताऱ्यात दाखल झाली आहे। दुर्घटनांना तातडीनं बचाव कार्य करता यावं यासाठी एनडीआरएफची टीम तिथं तैनात करण्यात आली आहे। साताऱ्यामध्ये एनडीआरएफची टीम आता तैनात करण्यात आली।